राम नारायण राम. पुनर्जन्म होतो का? होतो असेल तर कशा प्रकारे होतो, याचे कोणकोणत्या गोष्टींशी संबंध आहे, आज आपण हेच जाणून घेणार आहोत. प्रकृतीचा जो प्रणाली आहे त्यात पावसाळ्यात समुद्र, नदी, नद्या, नाले आणि पृथ्वी पाणीने भरलेली असते. सूर्य ते पाणी आपल्या दिशेने खेचतो. वारा त्या पाण्याला आकाशात पकडून ठेवतो, स्टोअर करतो. आणि जेव्हा ऋतू बदलतो आणि आपल्याला गरज लागते तेव्हा सगळे पाणी एकत्र येऊन मेघ बनते. ते मेघ पाण्याने भरलेले असते, पण त्यात पाणी दिसत नाही. जेव्हा मेघ एकमेकांशी टकरावते तेव्हा वीज निर्माण होते आणि मग पाऊस होतो. तर हे पाणी जर पृथ्वीवरून वर जात नसेल तर ते परत पृथ्वीवर कसे येईल? अशा प्रकारे जे लोक, प्राणी, झाडे, वनस्पती सर्वांनी मरावे लागते. ज्याचे जन्म झाले आहे त्याला मरण निश्चित आहे. जोही पृथ्वीवर जन्म घेतो तो आपले जीवन कसे जगला आहे, कोणत्या नियमाने जगला आहे, हे सर्व आकाश पाहते. कारण पृथ्वी ही एक शाळा आहे जिथे प्रत्येकाला चांगले गुण मिळत नाहीत. जे येथील परीक्षा उत्तीर्ण होतात तेच आकाशातही उत्तीर्ण होतात. कारण आकाशात सर्व काही आहे. आकाशच आदिम आणि अनादी वेदांचा संपूर्ण ग्रंथ आहे. हा ग्रंथ खरा ग्रंथ आहे, मानव निर्मित नाही. या ग्रंथात अनंत पृष्ठे आहेत. याच पृष्ठांमध्ये अनंत तारे आणि ग्रह नक्षत्रे आहेत. प्रत्येक ग्रह नक्षत्रामध्ये पंचभूतांचा समावेश आहे. हे सर्व नक्षत्र जेव्हा तयार झाले तेव्हा पंचभूतांपासूनच तयार झाले. त्यात पाणी, ऊर्जा, हवा सर्व काही आहे. याच शक्तीमुळे प्रकृती निर्माण झाली आणि आम्ही सर्व तयार झालो. याच ऊर्जामुळे आमचा मन आणि विवेक तयार झाला आहे. हेच विवेक आणि चैतन्य आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग देतात. आमचे हे विवेक आम्हाला वेळोवेळी सावध करते जर आपण चुकीचे कार्य करत असू तर. आमचे मन आणि विवेक आपल्याला केवळ योग्य आणि चुकीमध्ये फरक दाखवत नाही, तर आमच्या संपूर्ण विकासासाठी देखील सहाय्यक ठरते. अंतरिक्षात अनंत तारे, सूर्य, नक्षत्रे आहेत. पृथ्वीवर राहणारा माणूस यांची गणना करू शकतो का? हे तर अशक्य आहे. अंतरिक्षाची खोली किती आहे, लांबी आणि रुंदी किती आहे ते कोण मापू शकतो? आपण सर्व केवळ अंदाज बांधू शकतो, यांची गणना किंवा मापन शक्य नाही. म्हणून हे अनंत तारे आणि ग्रह नक्षत्र आकाशात निर्माण झाले, त्यांची रचना फक्त आकाशातच झाली आहे. मानवाने त्यांची रचना केली नाही. आकाशाची रचना कोण करू शकत नाही. ते होते, ते आहे आणि ते नेहमी राहील. आकाशच ईश्वर, अल्लाह, गॉड आहे. आकाशच सर्व काही आहे आणि सर्व शक्तिमान आहे. आकाशाने इच्छाशक्ती व्यक्त केली की मीच सृष्टीसोबत राहीन आणि मी स्वतःला अनेक रूपांत पाहू इच्छितो. आकाशाला स्वतःला पाहायचं होतं आणि त्याला स्वतःला अनुभवायचं होतं. म्हणूनच त्याने सृष्टीची निर्मिती केली. माणूस प्रत्येक अडचण, समस्या, भय इत्यादीपासून मुक्त होऊ शकतो जर तो स्वतःला ओळखतो आणि प्रकृतीशी जोडतो. आणि राम नारायण रामचा जप करतो. राम नारायण राम ह्या नामात एक शांतता आहे, एक शक्ती आहे, जे तुम्हाला ऊर्जा देते, तुम्हाला तुमच्या कार्यांमध्ये सक्षम करते. राम नारायण राम ह्या नामात एक अशी शक्ती आहे ज्याने संपूर्ण सृष्टीला आपल्या आत सामावून घेतले आहे. राम नारायण राम ह्या नामाने तुम्ही जोडला तर तुम्हाला स्वतःला कळेल की जीवनाच्या कठीणाई कशा दूर होत जातात आणि वास्तविकता आणि आनंद कसे तुमच्या जीवनात येतात.